तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 18 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज त्यांनी खरंच खूप छान दाखवलं आहे हां. तर हा अश्विनला काल लागला होता दगड वगैरे, तर ते सांगतायत सगळे. पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा तुम्ही ठीक आहात ना, ऑफिसमध्ये सगळं ठीक होतं ना? मग चैतन्य म्हणतो, नाही पूर्णाजी, काहीच ठीक नाही आहे. आणि आता जे काही झालं ते सगळे प्रसंग ह्यांनी अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे. मग सायली म्हणते, तिथे आम्हाला वाचवायला कोण आलं माहिती आहे? मग आता अस्मिता म्हणते, कोण आलं तिथे तुम्हाला वाचवायला? मग सायली म्हणते, रविराज सर. आणि हे ऐकून या सगळ्या सुभेदार कुटुंबाला खूप आनंद होतो. पण आता इकडे मात्र या प्रियाची चांगलीच भांबेरी उडाली आहे. आता प्रिया म्हणत असते, काय बाबा तुम्ही अर्जुनच्या ऑफिसला गेलात? मग आता रविराज म्हणतात, हो, चैतन्य आणि अर्जुनला सध्या माझ्या आधाराची गरज आहे. या अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या ज्युनियर्सला एकटं नाही सोडणार. मग आता हा नागराज म्हणतो, अरे दादा, त्या चैतन्यने साक्षीला फसवलंय, हे तर खरं आहे ना? मग रविराज म्हणतात, नाही, नाटक हे चैतन्याने नाही केलंय, साक्षीने केलंय. साक्षीनेच त्याला जाळ्यात ओढलेलं आहे. चैतन्याचं नशीब चांगलं की अर्जुन सायलीमुळे तो या जाळ्यातून सुटला. आता ही प्रिया म्हणते, काय अर्जुन आणि सायलीने त्यांनी सोडवलं म्हणजे नेमकं काय घडलं बाबा? मग रविराजीचा पचका करतात आणि म्हणतात, त्याचे डिटेल्स तुला कळायची काहीच गरज नाही, मला कळले ना ते खूप झालं. त्या साक्षीने त्या रिपोर्टर्स समोर जे काही स्टंट केलेत ना, त्यामुळे मी आता या दोघांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे. तर आता पुन्हा इकडे सुभेदार कुटुंबाचं सीनमध्ये दाखवलंय त्यांनी. आता ह्या कल्पनाताई म्हणतात, रविराज भाऊजींचा सपोर्ट मिळतोय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. पूर्णाजी म्हणतात, रविराज नेहमी सत्याच्याच बाजूने उभे राहतात, मागचं सगळं विसरून ते अर्जुनच्या मदतीला धावून आले, यासाठी मोठं मन लागतं. अस्मिता म्हणते, साक्षी अंगात वारं शिरल्यासारखं बोलली ना त्या लोकांसमोर, म्हणजे हे प्रकरण आता मिटलंय ना? मग सायली म्हणते, नाही नाही, अजून नाही मिटलंय, कदाचित हे प्रकरण अजून गंभीर होऊ शकतं. मग आता चैतन्य आणि अर्जुन सांगतात की आम्हाला बार काउन्सिल समोर हजर राहायला सांगितलंय. मग त्यावरती अस्मिता अशी प्रतिक्रिया देते. अर्जुन म्हणतो, बार काउन्सिल जे काही ठरवतील त्यांचं डिसिजन फायनल असणार आहे. आता आणखीन यांचं जरा टेन्शन वाढलंय, पण डोंट वरी प्रेक्षकांनो, होईल सगळं व्यवस्थित. हे फक्त मैपतला जेलमधून सोडवण्यासाठीचं नाटक होतं या साक्षीचं, असा माझा अंदाज आहे. तर आता इकडे ही प्रिया रविराजांना म्हणत असते, बार काउन्सिल आता अर्जुन चैतन्याला खूप मोठी शिक्षा देईल का हो बाबा? रविराज म्हणतात, साक्षीने चैतन्याबरोबर अर्जुनला या प्रकरणात गोवलंय. बार काउन्सिलचे काही मेंबर्सला वाटतंय की साक्षी बरोबर बोलतेय, तर काही मेंबर्सचं असं म्हणणं आहे की अर्जुन आणि चैतन्य असं कधीच काही करणं शक्य नाही आहे. नागराज म्हणतो, म्हणजे 50-50 ना दादा? बार काउन्सिल असा पण निर्णय घेऊ शकतं ना की त्या दोघांनी वकिलीची प्रॅक्टिस कायमची बंद करायची, असं होऊ शकतं ना दादा? तर आता रविराज म्हणतात, शक्यता काही नाकारता येत नाही, पण मी शेवटपर्यंत दोघांसाठी पण लढणार आहे. त्या साक्षीचा खरा चेहरा जोर जगासमोर येत नाही ना, तोपर्यंत मी काही गप्पा बसणार नाहीये. आता हे ऐकल्यानंतर विचार करा तुम्ही, प्रियाचं काय झालं असेल. आता नागराज ते रविराज गेल्यानंतर असा बिथरून जातो आणि म्हणतो, अरे यार, हा नॉर्मल पण झाला यार लगेच. 20 वर्ष हा रडत होता ना वहिनीसाठी, ती मेली आहे हे कळल्यावर निदान स्वतः तरी मरेपर्यंत रडत राहायचं ना. पण लागला हा बाबा कामाला. लगेच प्रिया म्हणते, फक्त कामाला नाही लागलाय तो, अरे त्या अर्जुनला सपोर्ट करणारे म्हणतो, बार काउन्सिलशी लढणारे म्हणतो तो, आपला सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे. अरे नागराज म्हणतो, हा पुन्हा आश्रम केसमध्ये लक्ष घालणार, मैपतची पायामुळं खोदून काढणार. नाही बाबा नाही, आता मला हे असह्य होतंय. प्रिया म्हणते, नाही नाही नाही, काही झालं ना तरी किल्लेदारला मी अर्जुन सायलीच्या जवळ जाऊच देणार नाहीये. नागराज म्हणतो, हो ना, मग नुसतं बोला. अरे नुसतं बोलून काही होणार आहे का? त्यासाठी काही करावं लागेल ना तुला, विचार कर, जरा विचार कर. झालं, हिचं डोकं म्हणजे एकदम सुपीक आहे बरं का प्रेक्षकांनो. चुटकी वाजवली की आयडिया बाहेर आली. लगेच हिच्या डोक्यातून आयडिया आली की आपल्या सगळ्या गोष्टीची एकच किल्ली आहे, अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. अर्जुनने ती कॉन्ट्रॅक्टची फाईल कुठेही लपू दे, अगदी पाताळात जरी लपवली ना तरी मी ती शोधून काढणारच आहे. मग बघू ना किल्लेदार कसा सपोर्ट करतो या दोघांना ते. आता इकडे पूर्णाजी म्हणत असतात की मी म्हणते, लोकांना या साक्षीचा खरा चेहरा दिसत का नाहीये? उभ्या आयुष्याचा सत्यानाश करायला निघाली आहे ती बाई. आता या कल्पनाताई म्हणतात, एक संकट आलं की त्यामागून आणखीन संकट येतच राहतात. आता ही सायली म्हणते, आई त्यामागून चांगल्या गोष्टी घडतायत ना.
आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात, पेल्यामध्ये 2 घोट जरी पाणी असलं ना तरी म्हणावं पाणी आहे, पाणी आहे, रिकाम्या पेल्याकडे कधीच बघायचं नाही. अर्जुन म्हणतो, आमच्या सपोर्टसाठी तुम्ही सगळे आहात ना पूर्णाजी. मग आता पूर्णाजी म्हणतात, असेच सगळे एकत्र राहूया रे बाबा. मग सायली म्हणते, हो आजी, आणि आनंदात राहूयात. या साक्षीसारख्या लोकांनी काहीही केलं ना तरी आपण त्या सगळ्याचा प्रतिकार करू शकतो. आता अस्मिताला हे चांगलं चांगलं वागणं जरा जास्ती ओव्हरडोस झालं आहे. लगेच ती म्हणते, बस बस पुरे झालं, ही फिलॉसॉफी पुरे झाली आता. नाही, पूर्णाजीला जेवायला वाढा, पूर्णाजी जेवली नाही अजून. अश्विन म्हणतो, मी पूर्णाजीच्या गोळ्या ऑनलाईन मागवतो लगेच. मग सायली म्हणते, मी पानं वाढायला घेते. मग चैतन्य म्हणतो, तुम्ही कॅरी ऑन करा, मी निघतो आता. या कल्पनाताई म्हणतात, अरे चैतन्य निघालास कुठे, जेवून जा बरं. मग आता अर्जुन म्हणतो, चैतन्य तू आता एकटं राहायचं नाही आहेस, त्या महिपतची माणसं काहीही करू शकतात. सायली म्हणते, हो ना चैतन्य भाऊजी, तुम्ही एकट्यानं राहणं जरा धोक्याचंच आहे. मग लगेच विमल म्हणते, हो मी पाहुण्यांची खोली तयार करते हां. चैतन्य म्हणतो, नाही नाही खरंच नको, राहू दे, माझ्या घरी जरी माझ्या जीवाला धोका असला तरी मी इथे राहणार नाही आहे. आता अर्जुन म्हणतो, काय, अरे असं का बोलतोयस. पूर्णाजी म्हणतात, का तू इथे का राहणार नाही सांग बरं मला. अर्जुन म्हणतो, अरे तू एकटा असल्यावर महिपतची माणसं आले तर काय करणार आहेस तू चैतन्य. चैतन्य म्हणतो, बघून घेईल अर्जुन, पण मला आता परत हे नाही ऐकून घ्यायचं आहे की मी तू फेकलेल्या तुकड्यांवर जगतो म्हणून. हे ऐकून अर्जुनच्या मनात जरा धस्सच झालं आहे आणि कल्पनाताईंच्या सुद्धा, रॅदर सगळ्या सुभेदार कुटुंबांना कसं तरीच झालं आहे. सायली म्हणते, हे कोणी ऐकवलं तुम्हाला चैतन्य भाऊजी, त्या साक्षीने. कल्पनाताई म्हणतात, दुसरं कोण असणार आहे. एवढा घाणेरडा विचार त्या बाईच्याच मनात येऊ शकतो. चैतन्य म्हणतो, याच गोष्टीचं तिने भांडवल केलं ना मावशी, काहीही असो मी एकटा राहतो या गोष्टीचं तिने भांडवल केलं ना, म्हणजे तिचा मी गैरफायदा घेतला वगैरे वगैरे. नाही म्हणजे मी अनाथ असलो तरी मी कधी कोणाच्या जीवावर नाही जगलो, मी माझा मानाने जगलो आहे. कधी मी कोणाकडून पैसे घेतले नाही ना कुठली मदत घेतली नाही. आता हे ऐकून कल्पनाताईंना फार वाईट वाटतं. त्या म्हणतात, चैतन्य तू परत स्वतःला जर अनाथ म्हणालास ना तर थोबाडीत दे ना मी तुझ्या. तू ह्या आईचा असा अपमान करणार आहेस. चैतन्य म्हणतो, अगं तसं नाही मावशी. पूर्णाजी म्हणतात, तसंच आहे, तू स्वतःला अनाथ म्हणतोय आणि हे आम्ही ऐकून घ्यायचं आहे का चैतन्य. अश्विन म्हणतो, अरे चैतन्य त्या साक्षीसारख्या फालतू मुलीचं काय मनावर घेतोयस तू. आता या कल्पनाताई म्हणतात, नाहीतर काय, चल हातपाय तोंड धु आणि जेवायला बस चैतन्य. आता चैतन्य म्हणतो, अगं मावशी ऐक ना माझं. आता ह्या कल्पनाताईंनी एक बार बोल दिया सो बोल दिया. त्या म्हणतात, अश्विन तू औषधं घे, पूर्णाजीला दे आणि लवकर चला हातपाय तोंड धुवा. आता चैतन्य म्हणतो, अगं मावशी. कल्पनाताई म्हणतात, हातपाय धु म्हणून सांगितलं ना, मुक्काट्याने जेवायला बसायचंय चैतन्य. आता चैतन्य आणि अश्विन चुपचाप आत गेलेत. आता या कल्पनाताई म्हणतात, अस्मिता चल पूर्णाईंना आत घेऊन चल. आणि आता राहिलेत तिथे अर्जुन आणि सायली. अर्जुन म्हणतो, चैतन्य अपसेट आहे ना म्हणून असं वेड्यासारखा बोलला, मम्माने कसं सरळ केलं बघा त्याला. आता सायली पण अपसेट होऊन जाते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्हाला काय झालं. सायली म्हणते, चैतन्य सरांचं दुःख मी समजू शकते, अनाथ असल्याचं दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा जास्ती कोणाला कळेल ना. मला मधुभाऊंची खूप ममता मिळाली, पण माझ्या सख्या नात्याचं कोणी नाहीये हे सत्य तर कोणी बदलूच शकत नाही ना. असं बोलून ही निघून जाते. पण या अर्जुनच्या काळजाला ते जरा जास्तीच भिडलंय. तो विचार करतो, हे असं बोलून तुम्ही मला हर्ट केलं मिसेस सायली. अहो मी असताना तुमचं कोणी नाही असं का वाटतंय तुम्हाला. अरे बाबा तू कबूल तर कर ना, तू तिचा आहेस म्हणून. असो तर आता रात्रच झाली आहे आणि आता ह्या कल्पनाताई वटपौर्णिमेच्या पूजेच्या तयारीला पण लागल्या बरं का. विमल म्हणते, वहिनी उद्या उसळ भिजवायची का मटकीची. मग कल्पनाताई म्हणतात, अगं बाई उद्या पौर्णिमा आहे, गोडाचं काही करावं लागेल का ग सायली, काय करायचं. बासुंदी पुरी चालेल. आता ही सायली म्हणते, आई आपण रव्याची खीर करूया ना ओलं खोबरं घालून. कल्पनाताई म्हणतात, बरं बरं आपण खीर पुरी करूया. आता ह्यांना आवडते तशी. आता विमल आणि कल्पनाताई हिला चिडवायला लागतात. आता तेवढ्यात बोका पण आलाय अर्जुन आणि म्हणतो, खीरपुरी. अरे वा, काही फंक्शन बिंक्शन आहे का उद्या खीरपुरी म्हणजे. कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा उद्या वटपौर्णिमा आहे. अर्जुन म्हणतो, ओ अच्छा वटपौर्णिमा म्हणजे तेच ना, ते वडाच्या झाडाला असं राऊंड राऊंड फिरतात ते. कल्पनाताई म्हणतात, लग्न झालेल्या बायका वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात आणि प्रार्थना करतात की 7 जन्म मला हाच नवरा मिळू देत म्हणून. या दिवशी सावित्रीने आपल्या नवऱ्याच्या प्राणासाठी लढली होती. तिने प्रत्यक्ष यमराजाला
परत पाठवलं होतं. बायको असावी ना तर खरंच सावित्रीसारखी, नवऱ्याच्या पाठीशी अगदी संकटामध्ये सुद्धा ठामपणे उभी राहणारी. आता हा अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली त्याच्याकडे. आता तो मनात विचार करतो, म्हणजे मिसेस सायलींसारखीच मला सुद्धा मिसेस सायली 7 जन्म लाईफ पार्टनर म्हणून हव्यात. मला पण उद्याची सगळी रिच्युअल्स करायची आहेत. आता या कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल तू उसळ भिजत घाल आणि सायली तू पूजेची तयारी कर हां. आता ही सायली म्हणते हो आई. आता ती चालली किचनमध्ये तिकडे मागे. मग अर्जुन कल्पनाताईंना गाठतो आणि म्हणतो, ए ममा, अगं पूजा काय करायची असते गं? नाही म्हणजे ती पूजा आपण घरी करूया का बाहेर वडाच्या झाडाला करायची, म्हणजे कशी करायची? कल्पनाताई म्हणतात, तू कशाला विचारतोयस, तुला तर या सगळ्यात इंटरेस्ट नाही आहे ना. मग अर्जुन म्हणतो, अगं नाही गं मम्मा, म्हणजे तूच म्हणतेस ना मला की मला काही माहिती नसतं आणि मला हे सगळं माहिती असायला हवं ना, म्हणून मी आपलं तुला विचारतोय सहज. नाही म्हणजे एक्झॅक्टली काय करतात गं मम्मा? मग कल्पनाताई म्हणतात की अरे उद्या दिवसभर निर्जळी उपवास करायचा, म्हणजे पोटात पाण्याचा थेंब पण गेला नाही पाहिजे. मग वडाची पूजा करायची, त्याला सुतीक दोरा गुंडाळायचा आणि मग मागणं मागायचं की आता लगेच अर्जुन म्हणतो, मला 7 जन्म हाच लाईफ पार्टनर हवा. कल्पनाताई त्याच्याकडे असं बघतात आणि हा मनाचीच हसायला लागतो. सायली पण मागणं त्याच्याकडनं अशी बघते. आता एवढा तो हिंट देतोय तर हिला कळायला हवं ना की हीच हवी आहे त्याला म्हणून. असो, पण मालिका लंबवायची आहे ना. मग कल्पनाताई म्हणतात अगदी बरोबर हां. अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक. मग मनात विचार करतो, उद्या मी तुमच्यासोबत उपवास करणार आणि पूजा पण करणार, म्हणजे तुम्ही माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही. आणि मागे वळून वळून तिच्याकडे बघतो आणि हसायला लागतो. काय मग प्रेक्षकांनो, आवडतोय ना आजचा रिव्ह्यू ऐकायला? मग लाईक करून टाका की, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही जरासे व्ह्यूज येतील हो. तर आता इकडे ही सायली देवी आईजवळ प्रार्थना करते की देवी आई, मागच्या वर्षीची वटपौर्णिमा आणि ह्या वर्षीची वटपौर्णिमा किती वेगळी आहे नाही. मागच्या वर्षी मी हा सण माझ्या मनाविरुद्ध साजरा केला होता. सतत कोणाला तर फसवतीये, खोटं बोलतीये ही भावना मनात होती. पण देवी आई, उद्या मी अगदी मनापासून मागणं मागणार आहे बरं, की मला हाच पती 7 जन्म मिळू देत म्हणून. आणि मी जेव्हा त्यांच्याकडे माझं प्रेम व्यक्त करेल तेव्हा मला पण त्यांचं प्रेम मिळू देत हं देवी आई, अशी तिने मनोभावे प्रार्थना केली आहे. तर आता वटपौर्णिमेचा दिवस पण उजाडला आणि आता अर्जुन रावांना झालाय उठायला उशीर आणि तो अंथरुणं आवरत असतो त्याची आणि बडबड करत असतो, अरे बापरे आज काय उशीर झाला उठायला. पटापटा आवरतो आणि ऑफिससाठी निघतो. मग पूजेची पण तयारी करायची आहे मला. सायली येते आणि म्हणते, सर तुमची कॉफी. आता तिने साडी घातलेली असते तिच्या लग्नातली. अर्जुन ॲक्च्युली त्याचं आधी लक्ष जात नाही, मग पुन्हा वळून बघतो आणि तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, मिसेस सायली, ही तीच साडी आहे ना जी तुम्ही आपल्या लग्नाला घातली होती? मग सायली हसते गोड आणि म्हणते, सर साडी घालत नाहीत, साडी नेसतात. हो, ही तीच साडी आहे जी मी आपल्या लग्नात नेसली होती. आता अर्जुन एकटक तिच्याकडे बघत राहतो बऱ्याच वेळ आणि ती अर्जुनकडे, आणि लगेच त्याची तंद्री तुटते आणि मग म्हणतो, अरे हो मला ऑफिसला जायचं आहे ना, मी निघतो, मला जरा फाईल शोधायची आहे. कुठे गेली माझी फाईल? आता ही सायली म्हणते, सर कॉफी तर घ्या. अर्जुन म्हणतो, हो ठेवा तिथे. मग आता फाईल शोधत असतो हा आणि सायली तिच्या म्हणजे आंबाड्याला गजरा माळत असते. हा सीन त्यांनी अगदी रोमॅन्टिक आणि म्युझिकल दाखवला आहे बरं. आता ही सायली गजरा असा हातात घेते, अर्जुन तिच्याकडे असा बघत असतो चोरून चोरून, आणि मग इथे ठरलं तर मग या गाण्याचं टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलं आहे. सायली मनात विचार करते, तेव्हा मी ही साडी माझ्या मनाविरुद्ध नेसले होते, पण आज मला कळतंय तो माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस होता. म्हणून तर आज 7 जन्म तुमची साथ मागताना मला हीच साडी नेसावीशी वाटली. सायली आता तो गजरा तिच्या आंबाड्यावर माळत असते. गोड दिसते ना सायली? आणि बाय द वे सेम टू सेम साडी माझ्याकडे सायलीसारखी. ती साडी मला पण फार आवडते. माझ्या डीपीवर पण त्याच साडीमध्ये फोटो आहे माझा. असो, तर आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीला त्या गजऱ्याचं टोक काही लावता येईना. आता तिच्या त्या ओठांमध्ये तिने अशी ती पिन धरलेली आहे आणि ती पिन अर्जुन असा अलगदपणे काढतो आणि तिच्याकडे बघतो आणि त्या गजऱ्याला अगदी छानपणे माळून देतो ती पिन, म्हणजे असं लावून देतो ती पिन.
आणि दोघंही जण एकमेकांकडे खूप वेळ बघतात. आता एवढंच नाही प्रेक्षकांनो, हा त्या गजऱ्याचा वास घ्यायला लागतो आणि याला जोरात शिंक येते. आता हा इतका डिटेल सीन दाखवतात ते, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सांगावं तर लागेलच ना. इतका छान प्रसंग आहे, लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. पण आता होतं काय की अर्जुन त्या गजऱ्याचा असा सुगंध घ्यायला लागतो आणि तेवढ्यात त्याला येते शिंक आणि त्याची तंद्री तुटते. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं. सायली म्हणते, काय हो, काय झालं, अशी कशी शिंक आली तुम्हाला अचानक? अर्जुन म्हणतो, एसी चालू होता ना फुल सकाळपासून, म्हणून जरा सर्दी झाली आहे. मग सायली त्याच्याकडे बघून गोड हसते. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी आज हा भाग समाप्त केला आहे. तर पुढे आपण पाहणार आहोत हे सगळे पूजेला निघाले आहेत. लगेच अर्जुन लगबग चप्पल घालतो, बूट घालतो का काहीतरी घालतो आणि म्हणतो, अरे अरे थांबा मी येतो तुमच्यासोबत. सायली, लास्ट टाइम तू उपवास केला तेव्हा तुला चक्कर आली होती ना? कल्पनाताई म्हणतात, हो बाबा, चल तू पण तिच्यासोबत. तसंही तुमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे ना, तुम्ही 7 जन्म एकत्र राहणारच आहे, या जन्माचं सोड. मग आता लगेच हा अर्जुन तिच्याकडे प्रेमाने बघायला लागतो. म्हणजे हा चाललाय तिच्यासोबत पूजा करायला. आता धमाल घडणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे काय काय घडतंय ते बघत राहा. ठरलं तर मग आजचा भाग नक्कीच छान होता. धन्यवाद.